सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. ॲक्च्युली मागचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर मी तेव्हा अभिलाषच्या घरीच होतो आणि आता सीन असा आहे, चेंज इन प्लॅन. मी आज पण अभिलाषकडेच थांबतोय. मजा येते इथं, थोडी वाईब वेगळी आहे, इथं थंडी जास्त आहे आणि सध्या तरी मी एकटाच आहे फ्लॅटवर, अभिलाष नाही आहे. अभिलाषचा दादा आले फ्लॅट बघायला, तर तो दादासोबत गेला आहे. भरपूर वेळ झाला, मी ब्लॉग्स वगैरे एडिट करत होतो. त्याचे ॲटमॉस्फिअर आहे खूप भारी आहे, खूप क्रेझी आहे. सो वेलकम बॅक. मागच्या काही व्लॉगला खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे. इवन मागच्या काही रील्स आहे त्यांना पण खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे. सो थँक्यू. असं सपोर्ट करत राहा, म्हणजे एक दिवस कुठेतरी होईल हायलाईट, जगा वेगळं. जस्ट थोडा झोपलो मी आणि झोपेतून उठलो. ॲक्च्युली मागचा ब्लॉग पण इथंच एंड केलेला, आता हा ब्लॉग पण इथंच चालू करतो आहे. सो लेट्स सी आता संध्याकाळचं काय सीन, कुठे जातो, काय जेवण वगैरे. आणि मला रील्स पण एडिट करायचं एक दोन, तर ते करून बघूया आपण पुढचं काय प्लॅनिंग वगैरे. चिल्ले पल्ले खेळता येतं. आणि हां, सेकंड थिंग, मी काल ज्या रोडने आलो तो हा रोड आहे. मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही. बेसिकली हा जो रोड होता, तर एक पॉईंटपर्यंत खूप चांगला रोड होता आणि एकानंतर डायरेक्ट असं अंधार सन्नाटा. म्हटलं बाई रिस्क नाही लेना भाई. 4 किलोमीटरचा पूर्ण एक चक्कर मारून आलो, म्हणजे आळंदी, मला माहीत नाही, चरोली फाटा म्हणता येईल. चरोली फाट्याला पूर्ण चक्कर मारून आलो. पण नंतर कळलं की तो रोड पण चांगला आहे, पण त्याच्यावर लाईट्स वगैरे नसल्यामुळं मी थोडा घाबरलो. आणि मग मी काहीच खूप वेळ झाला आहे, अभिलाष अजूनही आला नाही आणि काहीतरी करत बसलो स्टोरीसाठी, विच इज लाईक दिस. फायनली अभिलाष सर आलेले आहेत. ग्रीन कुठून गेलो. वांग्याची भाजी, गपगप शिराचा कार्यक्रम होणार आहे आज. ते गाणे आहे ना? काही नाही, तू काल खाऊन आलाय शिरा, दाबून आलायस. मला कामाला लावलंय अभिलाषने, वांग फिरवायला लावलंय फक्त. वांगच फिरवायला लागलं. चालायचं दुसऱ्यांच्या एरियामध्ये, आता काम करावं लागणार. वांग्याचं भरीत इज गेटिंग रेडी गाईज. सगळं अभिलाषने केलंय, मी फक्त ते मिक्स करायचं काम करतो, कारण मला काही येत नाही. अभिलाष एकदम खतरनाक येतो, एकदम स्टँडर्ड. बिबट्या गावात आहे, बिबट्या सगळीकडे, बिबट्या ऑल ओव्हर इंडिया आहे आणि बिबट्या इथं पण होता फ्लॅटवर मावशीचे, सगळीकडे आहे, सगळीकडे. गाईज वांग्याचं भरीत एक नंबर झालं, एकदम जबरदस्त, फर्स्ट क्लास, टॉप क्लास, एकदम हाय ऑफ द वर्ल्ड, इन द डायरेक्ट ब्रह्मदेवाजवळ. ही वांग्याचं भरीत एक घास खाल्लाय मी, ती चपाती फोल्ड करून ठेवली. दूध घेतलं आहे गरम करायला. आणि अभिलाष आत्ता पण घरी नाही आहे, कुठे गेला काय माहिती. मी थोडं लेट उठलो, कारण रात्री लेट झोपलेलो. तर अभिलाष येईल, मग मी निघेल घरी. त्याचे गारवार येतं एकदम मस्त, वा क्या बात. बघू तर अभिलाष यायची वाट बघतोय मी, तो कधी येईल, जेवणाचं काय वगैरे. कारण घरी नीरज पण थांबलेला आहे आणि अभिलाष सर परतलेत आता रूमवर. आणि त्यांनी कचोरी आणली आपल्यासाठी. स्टाईल मारायला सांगा, आता कटिंग बिटिंग केली, आता स्टाईल मारशील तू एक आठवडा ऑफिसमध्ये, नाही का? अरे 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 हां, काहीच टाइम टू गो होम बॅक. परत निघालोय मी आता. आणि अभिलाष सरांनी आपली खूप चांगली खातिरदारी केली आहे, जेवणापासून तर बाकीच्या सगळ्या गोष्टींपर्यंत. अरे गाडीची चावी येत आहे बघ, मला कळलं नसतं. हेल्मेटमध्ये गाडीची चावी टाकून ठेवली मी, म्हटलं गाडीची चावी कुठे गेली. चलो अभिलाष, बाय. भेटूया गाईज डायरेक्ट. आता इथं बंद करतो, कुठे भेटूया बघू. आणि नीरजच्या म्हणजे आमचे भाऊ आहे, त्यांना फ्लॅट बघायचा आहे. आता आज संडे आहे, तर आज तेच काम चालणार आहे आमचं. बरे मजा. विकेंडला पण बॉस काय पिच्छा सोडत नाही. हे बघा तुम्ही, चेंजेस नाही झाले, चेंजेस नाही आले. असं काय फाईल नाही पाठवली विकेंड म्हणून काय झालं. चुकीचं आहे. काही आम्ही थांबलेलो आहे, अँडीची वाट बघत होता. अँडी येतोय, फ्लॅट बघायचं लांब राहिला, आता अँडीला भेटून चाललो आम्ही. अँडी खूप दिवस झाला नीरजला भेटलं नाही. एक टाइम नीरज अँडी आम्ही सगळे सोबत राहायचो, पण अँडी लग्न झाल्यापासून विसरलाय आम्हाला. अँडी माझे ब्लॉग पण बघत नाही, त्याच्यामुळे हा मेसेज त्याच्यापर्यंत जाणार पण नाही. हां, 1 वर्ष झालं दोघांच्या सोबतच. नाही, अँडीचं आत्ता लग्न झालं, तर ते 1 वर्ष झालं लग्न होऊन. झालं नाही, होईल आता. अँडी दादा किती हो, अँडी दादा आ गए. अँडी दादा
म्हणजे पोरं एक वर्षांनी भेटतंय. हा माझा आत्या भाऊ आयाला ओळखतो. काय एक वर्षांनी भेटतंय पण बॉन्डिंग आमचं सेम आहे. अँडी दादा फुल फ्लॅटची सेटिंग लावताना दिसत आहे तुम्हाला. हे बघा, हे आमचे जुने रूममेट आहेत. अनिकेत नाईक, ज्यांचं मागेच लग्न झाले, नवीन नवीन दाम्पत्य आहे. बाय, तू घरी बोलत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. घरी आलेलं नाही आहे, लक्षात ठेव. विसरले मी घरी बोलवले, संपला विषय इथं. हिने येत नाही आहे. येणी येत नाही आहे. राहू दे. अरे, आप वो आई flat काय का लग्न देख करणार लीजिए. नाही लवकर आधी. तुम्ही वहिनीने घेऊन या घरी. आणि अरे कॅमेरा खराब झाला एक मिनिट. आणि आपली जी गाडी आहे ती एकदम मस्तपणे आता आंघोळ करते. जबरदस्त एकदम. तिथं सेट काय फ्लॅट होईल का नाही आज? काय चालू आहे बघूयात. काय होतं काय नाही. मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिथं पेरू कापायचं काम चालू आहे. ॲक्च्युली आजचा विषय असा होता की आता पेरू कापते तुम्ही बघू शकतात. आणि आजचा विषय असा होता की आज दुपारी माझा फोन जरा स्विच ऑफ झालेला आणि स्विच ऑफ झाल्यामुळं थोडा गोंधळ झाला. कारण मी आणि तुम्ही बघू शकता नीरज चव्हाण जे भावी आमचे भाऊ आहे ते इथं पेरू कापताय. आणि हा पेरू खाऊन झाल्यानंतर आपण ब्रह्मदेवाजवळ जाणार सकाळपर्यंत. तर टाइम टू एंड दिस व्लॉग गाईज. करूया व्लॉग. आज मी चेहरा माझा दाखवण्यासारखं नाही कारण माझे केस पुरं विस्कटले आहेत, पुरं खराब झाला आहे चेहरा. त्यामुळं मी पेरू दाखवतो आहे. तुम्ही व्हॉइस ओव्हरला मध्येच मजा घ्या. आणि आय थिंक टाइम टू एंड दिस व्लॉग गाईज. भेटूया आपण उद्याच्या ताज्या खव्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, सी यू टुमारो. लव यू ऑल. टाटा.